हाय फ्रेंड्स, मी दीपाली। तर आज आपण आपल्या चॅनलवरती पाहणार आहोत चिकन रेसिपी। आणि ती रेसिपी मी बनवणार नाही तर माझी मम्मी बनवणार आहे। तर मम्मी तयारी करते मसाल्याची। तर चला आता आपण पाहूया। हाय मम्मी। हाय। तो काय बनवते? मी आता लसूण सोलते। लसूण सोलायचं चालू आहे काम। त्या ठिकाणी खोबरं, अद्रक, कांदे घेतलेत, टोमॅटो वगैरे सगळं साहित्य घेतले। आणि आज आपण पाहणार आहोत चिकन रेसिपी, है ना? सुक्कं चिकन, तळलेलं चिकन आणि चिकनचा रस्सा। अरे वा, चला। तर मम्मी माझ्याकडे आलेले आहे मुंबईला आणि मी ठरवलं मम्मीच्या हातची एक रेसिपी झाली पाहिजे। तर चिकनची रेसिपी मम्मी बनवणार आहे। तर काही वेळा जर तुम्हाला पाहण्यास मिळेल। तर मसाल्याची तयारी आता करून घेतो। तर या ठिकाणी मम्मीनी जेवणाला सुरुवात केलेली आहे। आता काय सुरुवातीला काय करायचंय? कांदा आणि टमाटर भाजते। म्हणजे सुरुवातीला आपल्याला मसाला बनवून घ्यायचा आहे। जर हा जो मसाला आहे तयार केलेला आहे तर यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट बनवून घ्यायची आहे ना। आणि नंतर हे अद्रक लसूण आणि सुकं खोबरं ह्याचं वाटण करायचं आहे। आणि हे जे सुकं खोबरं आहे ते कांदा, सुकं खोबरं, कोथिंबीर त्याचं वाटण करायचं आहे। आणि या ठिकाणी फोडणीला घेतलेला आहे कांदा, कोथिंबीर बारीक करून घेतले। टोमॅटो पण आपल्याला फ्राय करून घ्यायचंय, थोडंसं करून घ्यायचं आणि बारीक करायचं। हा, म्हणजे तेलामध्ये थोडंसं परतून घ्यायचं आहे। ओके। त्यानंतर इथे भरपूर सारी कोथिंबीर आहे। तर हा, खोबरं, लसूण आणि अद्रक, कोथिंबीर आणि जिरं ऍड करायचं आहे त्यामध्ये। ठिकाणी कोथिंबीर आहे, लसूण, अद्रक, खोबरं, जिरं आणि कोथिंबीरीचं वाटण करायचंय। चला, मम्मीची तयारी चालू आहे। तर मम्मीला जरा मसाला मी बारीक करून देते, हा मदत करते जरा। त्या ठिकाणी कढईमध्ये तेल ऍड केलेलं आहे। अजून किती पळी साधारणतः? आणखी दोन पळी तेल। कढई भरपूर गरम झाले। अगोदर मसाला भाजलेलं जे तेल होतं तेच ऍड केलेलं आहे। आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मसाला म्हणजे कांदा आणि टोमॅटो, सुकं खोबरं आणि हे कांदा टोमॅटो मध्ये 1 ते 1.5 चमचा धने ऍड करायचा आहे। आणि हा हिरवा मसाला वाटण केलेला आहे। तुम्हाला सांगितल्याप्रमाणे कोथिंबीर, जिरं, लसूण, अद्रक आणि काय बरोबर ना, खोबरं। ओके। आणि या ठिकाणी आहे अद्रक लसूणची पेस्ट, कोथिंबीर। तर चला, कांदा वगैरे आहे, सुरुवात करूया। चला 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 चला। गरम मसाला नाही लावला? हा, गरम मसाला पण आहे ना। 1 मिनिट। गरम मसाला, तर इथे गरम मसाला वाटण करून घेतलेला आहे। तर गरम मसाल्यामध्ये जे खडे मसाले असतात ते घ्यायचे आहे आणि कच्चा गरम मसाला वाटण करून घ्यायचा आहे। तर इथे कढईमध्ये सुरुवातीला कांदा ऍड करत आहे। कांदा फ्राय करून घ्यायचे। इथे कढईमध्ये मसाला वाटलेला त्यामुळे तेलकट आहे, थोडीशी काळी झाली। त्यामध्ये पाणी ऍड करून पाणी गरम करून घ्यायचंय। ग्रीन मसाला ऍड करायचा आहे। तर हा मसाला वाटण करून घ्यायचा आहे थोडासा थंड झाल्यानंतर। आता भरपूर गरम आहे त्याच्यामुळे वाटण केलेलं नाही। तर थंड झाल्यानंतर ह्याचं वाटण करून घेणार आहे। तोपर्यंत साईडला ठेवते। आणि हा पाहू शकता, हा मसाला मस्त ग्रीन ग्रीन। चला चला, थोडं मीठ टाकते। म्हणजे चवीनुसार मीठ ऍड करायचंय। हे मिठाचा डबा। हा, म्हणजे मीठ ऍड केल्याने काय एक टिप्स देते तुम्हाला मम्मी मस्तपैकी। सांग। मसाला लवकर भाजला। हा, म्हणजे ज्यावेळेस तुम्ही मसाला भाजत असाल, तेलामध्ये फ्राय करत असाल, त्यावेळेस त्यामध्ये मीठ ऍड करायचं आहे, जेणेकरून मसाला लवकर भाजला जातो। चवीनुसार मीठ ऍड करायचंय। तर या ठिकाणी मसाला फ्राय झालेला आहे, तुम्ही पाहू शकता। म्हणजे मसाल्याला साईडनं तेल सुटल्यानंतर आपण त्यामध्ये काय ऍड करायचंय? आता कच्चा मसाला
कच्चा मसाला. ओके. मसाला फ्राय झाल्यानंतर त्यामध्ये कच्चा मसाला ऍड करायचा आहे. हळद. गॅस बारीक केलेला आहे आणि 1 चमचा हळद ऍड केलेली आहे. चिकन थांबे. या ठिकाणी चिकन घेतलेलं आहे. चिकन किती आहे? म्हणजे 1 किलो चिकन मध्ये आपण करणार आहोत चिकनचा रस्सा, सुक्क चिकन. ओके. या 2 रेसिपी पाहण्यास मिळणार आहेत तुम्हाला. या ठिकाणी पाणी पण गरम झाले. गॅस बंद करते. पहा या ठिकाणी मम्मीची चालू आहे चिकनची तयारी. चिकन रस्सा बनवते आणि अचानकच ठरलं, त्यामुळे कामाची घाई होती. परंतु मम्मीच्या हातात चिकन रस्सा तुमच्याबरोबर शेअर करायचा होता. त्याच्यामुळे काहीच म्हणजे तयारी नव्हती आमची, डिसाईड नव्हतं. अचानक ठरल्यामुळे आम्ही बनवायला घेतलेला आहे चिकनचा रस्सा. है ना? चला. या ठिकाणी चालू आहे चिकन. वाव वाव मस्त. अजून शिजलं नाही तोपर्यंत तोंडाला पाणी सुटलंय. मस्त येतोय. मस्त जबरदस्त. चला. आता हे झाकण करून मीडियम गॅसवर. हा. किती मिनिटं ठेवायचं तरी? 10-15 मिनिटं. 10-15 मिनिटं. पण ते बिगर पाण्यात शिजतं. हा 10-15 मिनिटं ठेवायचं आहे आणि मीडियम गॅस करायचा आहे. म्हणजे ते आपल्याला मिठाच्या पाण्यातच हे चिकन शिजवून घ्यायचं आहे. म्हणजे पाण्याचा वापर करायचाच नाही. नंतर करायचं. तुम्हाला पातळ भाजी करायला नंतर पाण्याचा वापर करायचा. हा म्हणजे आता सुरुवातीला तर करायचं नाही, नंतर करायचं आहे. चला चला 15 मिनिटं आपण वाट पाहूया. 15 मिनिटं झाले. 15 मिनिटं झालेले आहेत आणि झाकण खोललेलं आहे. तुम्ही पाहू शकता. जबरदस्त असं चिकन दिसते आणि तोंडाला आत्ताच माझ्या पाणी सुटले. हा शिजले. अरे वा. मसाल्यातच. तर हे मसाल्यातलं आहे ते आपल्याला साईडला खायला काढायचं आहे ना. म्हणजे सुक्क चिकन होऊ शकतं तुम्ही अशा पद्धतीने केलं तर. साईडला तुमच्या लहान मुलांसाठी जर मिठातलं हवा असेल तर अशा पद्धतीने करू शकता. किंवा तुम्हाला तिखट हवा असेल तर यामध्ये ह्या वेळेला लाल मसाला म्हणजे तिखट मसाला यूज करायचा आहे आणि सुक्क चिकन बनवायचं आहे. आणि हे सुक्क चिकन चला साईडला काढून घेते ना. तर या ठिकाणी आपल्याला हवं तेवढं सुक्क चिकन साईडला काढायचं आहे आणि यामध्ये लाल तिखट यूज करायचंय. म्हणजे लाल मसाला है ना. 2 चमचे लाल मसाला. तर हे मिक्स करून घ्यायचंय. गॅस फास्ट करून मिक्स करून घ्यायचं. तर ग्रीन मधलं चिकन काढलेलं आहे आणि आता मसाला मिक्स केल्यानंतर हे तिखटवालं म्हणजे माझ्या मुलाला तिखट आवडतं त्यामुळे काढलेलं आहे तिखटवालं. साईडला काढून ठेव. आता रस्सा बनवूया. कांदा हा वाटण करून घेतलेला मसाला. मम्मा सुक्क चिकन ग्रीन वालं खूप छान लागते. आता मी म्हणजे टेस्ट केली आहे तर खरंच खूप छान आहे. हा आणि या ठिकाणी हा मसाला मस्तच मसाला झालाय. आता पाणी वरते. हा म्हणजे हे मसाल्याचंच पाणी आहे. हा तर पाणी ऍड केलेलं आहे. आता जे गरम पाणी आहे ते ऍड करायचं आहे. गरम पाणी तेवढा रस्सा बनवून घ्यायचा. ओके. आता तुम्हाला जेवढा रस्सा हवा आहे तेवढा रस्सा तुम्ही बनवायचा. झाले पटकन. झालं पटकन.
फक्त आणि फक्त अर्ध्या ते 1 तासातच मसाला वगैरे तयार करून चिकनचं जे सुक्कं चिकन आहे, चिकनचा रस्सा आहे तो तयार केलेला आहे मम्मीनी. खरंच खूप छान वाटते आणि माझ्या तर तोंडाला पाणी सुटलेलं आहे. गरमागरम चिकनचा रस्सा, भाकरी, चपाती काय असेल ते खाणार आहे. तर या ठिकाणी मम्मीने चिकनचा रस्सा बनवलेला आहे, सुक्कं चिकन बनवलेलं आहे. तर आजची ही रेसिपी कशी वाटली? मम्मीने थोडक्यात पटकी झट असे तयार होणारा चिकनचा रस्सा म्हणजे मसाल्यामध्येच चिकन शिजवून घेतलेला आहे. तर खरंच खूप छान झालेला आहे. आणि आता आम्ही जेवण वगैरे करून घेतो, गरमागरम चिकनचा रस्सा वगैरे खाऊन घेतो. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कळवा. आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद, कारण अतिशय चांगल्या पद्धतीने तुम्ही सर्वजण मला आता सपोर्ट करत आहात. मला खरंच खूप छान वाटते. तर चला पुन्हा भेटूया, बाय बाय. तर आता या ठिकाणी आमची जेवणाची वेळ झालेली आहे आणि या ठिकाणी मम्मीने बनवलेलं आहे ग्रीन सुक्कं चिकन आणि हे रेडवाला आहे, म्हणजे यामध्ये लाल मसाल्याचा वापर केलेला आहे, तुम्ही पाहू शकता. आणि हे ग्रीन आहे. त्याचबरोबर चिकनचा रस्सा, झणझणीत असा चिकनचा रस्सा, चपाती, भात, कांदा आणि लिंबू. तर चिकन मटन असल्या भाकरी छान वाटते, परंतु आता मी पटकन चपात्याच बनवल्या कारण माझ्या मुलाला चपात्या आवडतात. तर संध्याकाळी ह्याच्याबरोबर मी करणार आहे गरमागरम बाजरीची भाकरी आणि रश्श्याबरोबर ती खाण्यासाठी खरंच खूप छान लागते. तर आता आम्ही एन्जॉय करतो. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कळवा. चला.